नमस्कार. डेंग्यूमध्ये कोणती टेस्ट केली तर आपल्याला समजेल की डेंग्यू हा आहे की नाही? मीन्स आपण 100% ॲक्युरसीने कोणत्या टेस्टने सांगू शकतो की डेंग्यू आहे की नाही ते बघणार आहोत आपण आज. तर डेंग्यू कसा आपण बघतो की डेंग्यू आहे की नाही ते सीबीसी जर आपलं सीबीसी रिपोर्टमध्ये जर डब्ल्यूबीसी कमी असलं किंवा प्लेटलेट कमी असले तर आपण म्हणतो की बाबा डेंग्यू आहे. त्याचे साइन अँड सिम्प्टम्स काय आहेत? हाय ग्रेड फीवर असतो विथ चिल्स. ठीक आहे. त्याच्यानंतर सिव्हिअर जॉइंट पेन, बोन पेन, मसल पेन, त्याच्यानंतर पेन बिहाइंड इयर्स अँड हेडॅक, नोशिया, व्हॉमिटिंग, फटीग अँड वीकनेस हे सगळे साइन अँड सिम्प्टम्स असतात डेंग्यूमध्ये. आता मला हे सांगायचं आहे की डेंग्यू मीन्स एकदम शॉर्टमध्ये सांगते मी. डेंग्यूचा जेव्हा पूर्ण मोठा जेव्हा मी तुम्हाला व्हिडिओ बनवेल तेव्हा सांगेल डेंग्यूचा प्रत्येक एकूण एक स्टेप. पण डेंग्यू व्हायरस आपल्या बॉडीमध्ये एंटर करतो. त्याच्यानंतर ना एक नॉन स्ट्रक्चरल प्रोटीन रिलीज होते. मग त्याच्यानंतर जेव्हा डेंग्यू व्हायरस आपल्या बॉडीमध्ये एंटर केल्यानंतर तो नॉन स्ट्रक्चरल ना प्रोटीन रिलीज करतो. तर ज्याला आपलं S1 ते अँटीजन ना ते म्हणतं. म्हणजे जेव्हा एंटर करतं हे व्हायरस त्याच्यानंतर कोणतं अँटीजन बनतं? NS1 अँटीजन बनतं. ठीक आहे. तर मग हे एकदम शॉर्टमध्ये. आता टेस्ट कोणकोणत्या करायच्या? तर 3 टेस्ट आहे मेनच्या. मेन अशा 3 टेस्ट आहे. तर पहिली टेस्ट आहे डेंग्यू NS1, त्याच्यानंतर डेंग्यू PCR, डेंग्यू IgG अँड IgM. तर सगळ्यात पहिले आपण बघणार आहे डेंग्यू NSA. जो ना 1 ते 5 दिवस पॉझिटिव्ह येतो, की तुम्ही 1 ते 5 दिवसात केलं ना तर पॉझिटिव्ह येतो. 7 दिवसांमध्ये केलं ना म्हणजे 7 दिवस कंटिन्यू डेंग्यू NS1 ही टेस्ट केली ना ही पॉझिटिव्ह येईल. कधी-कधी ही 7 दिवस पण पॉझिटिव्ह येते. पण याची ॲक्युरसी ना म्हणजे एवढी नाही की 70-80% असते याची ॲक्युरसी. दुसरी जी टेस्ट असते ना जी मोस्टली हॉस्पिटलवाले करतात आणि थोडीशी महाग असते, डेंग्यू PCR. ठीक आहे. ही ना स्टँडर्ड टेस्ट आहे. ठीक आहे. याची ॲक्युरसी 100% असते. त्याच्यामुळं ही करतात टेस्ट मोठे-मोठे जे हॉस्पिटल्स वगैरेमध्ये हीच टेस्ट करतात डेंग्यू PCR. जर PCR मध्ये डेंग्यू पॉझिटिव्ह आलं ना तर म्हणजे 100% तुम्हाला डेंग्यू आहे. ठीक आहे. आणि तिसरी जी आहे टेस्ट ती डेंग्यू IgG अँड IgM आहे. तर आता ही टेस्ट आपण ना फीवरच्या 5व्या किंवा 7व्या दिवशी करतो. कारण त्या दिवसापर्यंत अँटीबॉडी बनायला सुरुवात होऊन जाते. मी तुम्हाला सांगितलंय बघा इथे की NS1 अँटीजन तयार होऊन जातं तोपर्यंत. ठीक आहे. त्यात जर IgM म्हणजे ही जी टेस्ट आहे IgM ही जी टेस्ट जर पॉझिटिव्ह असेल ना तर हा जो डेंग्यू आहे ना हा रिसेंट इन्फेक्शन झालंय म्हणजे तुम्हाला या डेंग्यूचं. ठीक आहे. आणि जर IgG जी ही टेस्ट आहे ही IgG ही जर पॉझिटिव्ह असेल ना तर पेशंटला पास्टमध्ये पण डेंग्यू झालेला असेल. ठीक आहे. म्हणजे आता पण डेंग्यू झालेला आहे आणि पास्टमध्ये पण डेंग्यू झालेला आहे. आणि या ज्या दोन्ही पण टेस्ट आहे ना या दोन्ही पण टेस्ट जर पॉझिटिव्ह आल्या असतील ना तर याचा अर्थ असा असतो की पेशंटला आधी पण डेंग्यू झालेला होता आणि आता पण पेशंटला डेंग्यू झालेला आहे. समजलं तुम्हाला? याचा ना का तुम्हाला एक मी फोटो काढून लावून दिल्याच्या स्क्रीनशॉटवरती तुम्ही स्क्रीनशॉट पण याचा घेऊ शकता. पुढे आपण भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.